मात्र पार पाडायचे। सलामीची जोडी मात्र मैदानावर आलेला आपल्याला पाहायला मिळते। स्ट्राईकवर असेल तो फलंदाज योगेश आणि नॉन स्ट्राईकवर असेल तो उद्धव। मिलन ए आणि आर्यन ए असा सामना असणार आहे। मिलन ए संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण मात्र करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजासाठी आमंत्रित केले जाते ते आर्यन ए संघाला। 2 षटकांचा मात्र सामना असणार आहे। दोन्ही संघाने मात्र नोंद घ्यायची। तर स्ट्राईकवर असेल तो फलंदाज योगेश, नॉन स्ट्राईकवर असेल तो फलंदाज उद्धव। पहिले षटक मात्र हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज आदित्य। कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते आपल्या संघासाठी। पंच सामना मात्र त्वरित चालू करायचा आहे। तर स्ट्राईकवर असेल तो फलंदाज योगेश आणि नॉन स्ट्राईकवर असेल तो उद्धव। मिलन या संघाकडून पहिले षटक मात्र हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज आदित्य। पंच सामना मात्र त्वरित चालू करत आहे। सलामीची जोडी मात्र मैदानावर आपल्याला पाहायला मिळते। स्ट्राईकवर असेल तो फलंदाज योगेश, नॉन स्ट्राईकवर असेल तो उद्धव। पहिले षटक मात्र हाताळण्यासाठी येतो तो नवीन गोलंदाज आदित्य। कशा प्रकारे आपली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी। पंच सामना मात्र त्वरित चालू करायचा आहे। 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज सज्ज। तर आजच्या दिवसाचा विचार केला तर मोठे मोठे संघ मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतात। कारण क्रिकेट आहे, हार जीत मात्र होत असते। गोलंदाज सज्ज असेल तो गोलंदाज करण्यासाठी आदित्य। सुंदर असा मारला फटका, अतिशय सुंदर मारला चेंडू आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले। एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल ते आर्यन ए संघाला आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाचं खातं मात्र उघडलं जातं। धनवीर पाटील आपण लावलेलं बक्षीस मात्र आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे। सलग 2 षटकारास थंडा। सुंदर असा मारला चेंडू आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाते। मला वाटतं एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागते आणि एका धावेच्या मात्र मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या अंकावर। दोन चेंडू आणि 2 धावा। सुंदर अशी फलंदाजी तशी सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते गोलंदाज आदित्यच्या मार्फत। सुंदर अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली। एका चेंडू अखेर चेंडू विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते। धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या 2 या अंकावर स्थिर पाहायला मिळते ती आर्यन ए संघाची। अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती आदित्यची। कुठल्याही प्रकारची धाव नाही,
निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आणि धाव संख्येचा विचार केला धाव संख्या 2 या अंकावर आपल्याला स्थिर पाहायला मिळते कारण 2 षटकाचा सामना असणार आहे 2 षटकामध्ये मात्र 18 ते 20 धावा मात्र जोडावे लागतील ते आर्यन ए संघाला फुलटॉस चेंडू पंच दर्शवतात दिशायनं चेंडू आणि दिशायनं चेंडूच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या अंकावर खराब चेंडू पाहायला मिळाला तो आदित्य याच्या मार्फत या खराब चेंडूमध्ये धावसंख्येमध्ये 1 धावांची भर पडते सुंदर असं चेंडू फलंदाजाला कुठल्या प्रकारचा चेंडू समजला नाही आणि चेंडू विसावतो एका टप्प्यात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळाला तो आदित्य याच्या मार्फत धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 3 या अंकावर मात्र स्थिर पाहायला मिळते ती आर्यन ए संघाची अतिशय सुरेख चेंडू हाताळला आणि एका षटकाच्या मदतीने समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 3 या अंकावर स्थिर पाहायला मिळते ती आर्यन ए संघाची जे स्वयंसेवक आहे त्यांनी पंचांसाठी पाणी मात्र घेऊन जायचं आहे पंच सामना मात्र चालू करतात एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 3 या अंकावर अतिशय सुंदर मारला फटका 1 धाव मात्र पूर्ण केली जाते आणि 1 धाव आणि दुसरे धावे आणि रनआउटच्या मदतीने उद्धव परतावं लागतं ते तंबूच्या असलेल्या त्याची जागा मात्र भरून काढण्यासाठी येतो तो नवीन फलंदाज सागर तर उद्धव याची मात्र जागा भरून काढण्यासाठी जातो तो नवीन फलंदाज सागर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतो तो धावसंख्या पाहायला मिळते ती 4 या अंकावर तर स्ट्राईकवर सागर याला आणलं जातं अशा प्रकारे आपल्या संघासाठी खेळ करेल तो सागर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 4 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते खराब चेंडू पाहायला मिळाला आहे खराब चेंडूच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या अंकावर आणि अतिशय खराब चेंडू दुसराही चेंडू खराब खराब चेंडूच्या मदतीने मात्र धावसंख्येमध्ये 1 नी भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या अंकावर सॉरी 6 सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती अतिशयच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची धाव नाही निर्धाव चेंडूची मात्र सांगता होताना पाहायला मिळते आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 6 या अंकावर आपल्याला स्थिर पाहायला मिळते
दुसरं षटक चालू असताना सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती अतिशयच्या माध्यमातून सुंदर असा झेल टिपताना पाहायला मिळाला आणि परतावा लागतोय सागर याला. आणि सागर याची मात्र जागा भरून काढण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज चेतन. आणि खराब चेंडू आणि खराब चेंडूच्या मदतीने मात्र धाव संख्येमध्ये 1 निभर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 7 या अंकावर. अतिशय सुंदर मारला फटका तसंच आणि परतावं लागतं ते चेतन याला रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद होताना पाहायला मिळतोय. सुंदर असा टाकला चेंडू एका टप्प्याचा चेंडू विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जे मात्र सांगता पाहायला मिळाले. धाव संख्येचा विचार केला धाव संख्या 7 या अंकावर मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळते. ते आर्यन ए संघाची कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारत त्याचा फलंदाज जखडून ठेवण्याचं काम मात्र सातत्याने केलं जात आहे. ते गोलंदाज अतिशयच्या माध्यमातून दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्येचा विचार केला तर धाव एक मापक असं धाव संख्या उभारली गेली. 7 धावा आणि जिंकण्यासाठी 8 धावेचं आव्हान ठेवलं आहे ते मिलन ए संघासमोर. दीपेश पाटील याला विनंती असेल आपण पुढील सामन्याचे नाणेफेक करायचे. पहिले षटक हाताळण्यासाठी येतो तो
गोलंदाज बालाराम. बालाराम सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला करायला लागेल, कारण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या इनमिन फक्त 7 धावा मात्र जमा केल्या आणि 8 धावेचा माफक असं आव्हान मात्र उभं केलंय ते मिलन या संघासमोर. पहिल्या चेंडूवर आणि पुढील सामन्याची नाणेफेक झाली आणि नाणेफेकीचा कॉल मात्र केडी पाटील बी या संघाने जिंकलेला आहे आणि नाणेफेकी जिंकून मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजासाठी आमंत्रित केले जाते ते मास्टर मास्टर या संघाला एकता मास्टर सॉरी एका धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या धावून पोहोचली 2 या अंकावर. केडी स्पोर्ट बी याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आमंत्रित फलंदाजासाठी आमंत्रित केलं जाते मास्टर एकता मास्टर या संघाला. तर याच्या पुढील होणारा सामना केडी बी वर्सेस एकता मास्टर. सुंदर असा गोलंदाजी पण पंच दर्शवतात दिशाने चेंडू आणि दिशाने चेंडूच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 अंकावर. अतिशय सुंदर टोलल्या चेंडू थोडीशी मिसफिल पाहायला मिळाली आणि मिसफिलचा नक्कीच त्याचा फायदा उचलला गेला दोन्ही फलंदाजाने. 2 धावेच्या मात्र मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या अंकावर. उर्वरित चेंडूमध्ये 3 धावेची आवश्यकता असेल ती मिलन या संघाला. सुंदर असा मारला चेंडू 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. एकाच धावेवर मात्र समाधान मानावे लागेल ते मिलन या संघाला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते 6 अंकावर. 2 धावेची आवश्यकता असेल ती जिंकण्यासाठी मिलन या संघाला. उर्वरित चेंडूमध्ये 2 धावा. हॅलो हॅलो